नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। अ ग्लिम्पस ऑफ डिव्हिनिटी स्वामी समर्थ परिवार व युवा फ्रेंड सर्कल फाउंडेशन यांच्या तर्फे खैरासवाडी निफाडवाडी अंगणवाडी निफाडवाडी शाळेत शैक्षणिक साहित्य सायकल वाटप संपन्न। श्री स्वामी समर्थ विश्व कल्याण केंद्र आपटा फाटा ओमप्रकाश परांजपे सर यांच्या मार्गदर्शनाखाली अ ग्लिम्पस ऑफ डिव्हिनिटी स्वामी समर्थ परिवार व युवा फ्रेंड सर्कल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने खैरासवाडी अंगणवाडी निफाडवाडी अंगणवाडी रायगड जिल्हा परिषद निफाडवाडी शाळेतील मुलांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप, गरीब मुलींना सायकल वाटप करण्यात आले। कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार कैलास घरत यांनी केले होते। खैरासवाडी अंगणवाडीमधील मुलांना 10 स्कूल बॅग किट वाटप करण्यात आले। अंगणवाडी सेविका सौ अरुणा गावडे, सदस्य मच्छिंद्र कातकरी, ग्रामस्थ महिला विद्यार्थी उपस्थित होते। रायगड लोकधारा न्यूज चॅनलचे संपादक विजय गायकर साहेब, पत्रकार कैलास घरत आणि अ ग्लिम्पस ऑफ डिव्हिनिटी स्वामी समर्थ परिवार सदस्य यांच्या हस्ते अंगणवाडीतील 10 विद्यार्थ्यांना स्कूल बॅग किट वाटप करण्यात आले। निफाडवाडी अंगणवाडीतील मुलांसाठी शैक्षणिक साहित्य 30 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 4 वह्यांचा एक सेट देण्यात आला। खेळणी, मूल्यांक पुस्तके, एबीसीडी पाट्या, बाहुल्या व 30 रेनकोट वाटप, खाऊ वाटप करण्यात आले। निफाडवाडीतील कुमारी ज्योती गणेश दरवडा, कुमारी करुणा प्रमोद लेंडे, कुमारी मंजुळा विठोबा पारदी या गरीब गरजू मुलींना सायकल वाटप करण्यात आल्या। उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करून श्री स्वामी समर्थ शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्याचप्रमाणे आरती घेण्यात आली। पाहुण्यांच्या हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले। निफाडवाडी शाळेसाठी प्रिंटर देण्यात आला। शैक्षणिक साहित्य 30 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 4 वह्यांचा एक सेट देण्यात आला। 30 रेनकोट वाटप करण्यात आले। रेखा साळी मॅडम, डॉली अय्यम मॅडम, राजू रजनी, किरण पुजारी, प्रदीप मोहिते, नितेश पाटील, रोहिणी ठाकूर, तंटामुक्ती अध्यक्ष बामा रामा पारधी, ग्रामस्थ महिला, पालकवर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे। आपले मनोगत व्यक्त करताना पत्रकार कैलास घरत म्हणाले की आमच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या शैक्षणिक साहित्याची नक्कीच मदत होईल। आदिवासी मुले सुशिक्षित झाली पाहिजेत। या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन निफाडवाडी शाळेचे मुख्याध्यापक अजय पाटील सर यांनी केले होते। हा कार्यक्रम यशस्वी रीतीने पार पाडण्यासाठी शिक्षक निलेश रामदास कोळी, निफाडवाडी ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी कैलास घरत, पेन।